मिस्टर होळकर, तुम्ही असे का बघताय? मला कोल्हापूरला येऊन 2 दिवस झाले. हो. 2 दिवस झाले तरी तुम्ही आम्हाला भेटला नाही आहात. हो. म्हणजे तुम्हाला गुन्हा कबूल आहे. गुन्हा म्हणजे आता मी खरं तर गुन्हा कबूल आहे की नाही? हो. मग तुम्हाला शिक्षा हवी. शिक्षा मला आधीच देवानं दिली आहे, पण तुम्हाला सुद्धा द्यायची असेल तर. कुठली शिक्षा? हे काय, माझा माझा पाय मोडला, पण ही ती शिक्षा नाहीये. माझा पाय मोडल्यामुळे मी तुम्हाला भेटायला येऊ शकले नाही, ही माझी खरी शिक्षा आहे. देखण्यात जायचं म्हटलं की काहीच घडलं नाही. नथिंग डुईंग हॅपन. हो, ती नेत्रा मस्करी करते. तुम्हाला तिची सवय माहितीच आहे ना. जशी कुणी मस्करी करत नाही मोतीवाल्या बाई. देखण्यात आहे तर कधीच आमच्याशी मस्करी करू शकत नाहीत. नाहीतर त्यांची आम्ही अशी मस्करी करू की ते हसायला उरणार नाही. पण तिने केली ना. बघा ना, तिने तुमच्या बरोबर मस्करी केली. आता तिलाच तुम्ही शिक्षा द्या. शिक्षा होईलच. 200% शिक्षा होणार. तुम्ही आमच्या कधी होणार? आपलं म्हणजे आता मिस्टर होळकर, मनाने तर मी तुमचीच आहे. मला एक रूपक कथा सांग. समजा समोरच्या टेबलावर एक पंचपक्वान्नाचं ताट आहे. तुम्ही म्हणालात की हो, माझं पोट भरलं. तर नुसतं पाहून मनानं ते पोट भरतं का? नाही. त्यासाठी मांडी घालून बसायला लागतं. हाताने जेवावं लागतं. तेव्हा कुठं अन्न पोटात जातं आणि तेव्हा माणूस कुठं तृप्त होतो. कसं आहे? हो मिस्टर होळकर, मी म्हणाले ना, मी खरंच तुमची आहे. फक्त आता जरा मला बरं होऊ दे. आणि गोष्टीतल्या म्हातारीसारखं बोलू नका. लेकीकडे जाते, भरपूर खाते, लठ्ठ होते, मग तुम्हाला खा. चालणार नाही. वागू नका. असं आमच्यापासून पळू नका. नाही मिस्टर होळकर, मी कशी पळून जाईन? आणि जर पळून जायची वेळ आलीच ना, तर तुमचा हात पकडून सगळ्यांसमोर पळून जाईल. यावर आनंद व्यक्त करून नृत्य करायला मला अतिशय आवडलं असतं, पण मला वेळ नाही. मी थोडे बाहेर जाणार आहोत. परत आलो की या विषयावर विस्तृत चर्चा करू. जमल्यास आनंदही व्यक्त करू. तुर्तास तुमच्यासाठी एक सूचना आहे मोतीवाले बाई. तुमचा तो आहे ना प्रेमवीर, त्याची एक्सपायरी डेट संपलेली आहे. संपवा त्याला. किती दिवस तुम्ही असा फाटका बाहुटा घेऊन फिरणार आहात? वेळ आली ना की सगळं होईल मिस्टर होळकर. बघा बरं, टेक केअर घ्या. कशाला आहात? गाडीने, रिक्षाने की व्हील चेअरवर? सदा सत्य की राह चलूं मैं, पाप के पग को कभी ना धरूं मैं. सदा भक्त की जय हो बाबा, जय हो बाबा. तुम्हारी शरण में आमड़े बाबा. बाबा आमड़े बाबा. तुम्हारी आमड़े बाबा.
बाबा, मी नाही सोडू शकत तिला अशी. इतकं सगळं होऊन सुद्धा ती हरामखोर बाई आज या घरात आहे. गौरांगला दिलेल्या शब्दामुळे फक्त मी आज गप्प आहे. बोलून तरी काय उपयोग झालाय आजपर्यंत. कुणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. माझ्या हातात काहीतरी ठोस पुरावा असल्याशिवाय कुठून आणू मी पुरावा? कुठून आणू पुरावा? मला काहीतरी केलंच पाहिजे. काय कसला विचार करतेस? नाही, काही नाही, असंच. तू काय निघालास ऑफिसला? हे काय निघालोच. नीट जा. येस. अरे हो, आज मला यायला उशीर होणार. ओके, काळजी घे. बरं, मी काळजी घेईनच, पण तू वेळेत जेवणार आहेस आणि वेळेत गोळ्या घेणार आहेस. होय. आणि हो, प्रिया या घरात आहे. या गोष्टीचा तुझ्यावर कुठलाही परिणाम नाही झाला पाहिजे. नाही. प्रॉमिस लक्षात आहे ना? हो. बाय. बाय. सॉरी गौरव, मला माहितीये मी तुला प्रॉमिस केलं होतं, पण यावेळी प्लीज मला माफ कर. या घराच्या भल्यासाठी त्या नागिणीला ठेचलंच पाहिजे मला. व्हिडिओ क्लिपचा खेळ खेळून दादा वहिनींच्या संसारात आग लावलीस तर आता तुझाच खेळ तुझ्यावरच उलटवून नाही तुझ्या चेहऱ्यावरचा मुखवटा फाडला ना तर माझ्या बापाचं नाव नाही लावणार. सर, हे कल्पतरूवाल्यांचं कोटेशन रेडी आहे. तुम्ही नजर घालून घ्या. ठेव टेबलावर ठेव. संजय, तुला ड्रायव्हिंग येतं का रे? नाही सर. गाडी चालवता येत नाही? नाही सर. नक्की? हो सर. काय ना संजय, मला खोटं बोलणारी माणसं आवडत नाही. मलाही. आणि तरीही तू खोटं बोललास. काल विद्याने तुला सत्यजित मुधोळकरांच्या ऑफिसमधून बाहेर पडताना पाहिलं. त्यांच्याबरोबर तू गाडीत बसलास आणि गाडी तू चालवत होतास. हे खरं? हो सर. म्हणजे तू खोटं बोललास? हो सर. का? आय एम सॉरी सर. मी काही नाही कारण. का खोटं बोललास? सर, मी गेली 2 वर्ष सत्यजित मुधोळकरांकडे नोकरी केली. एकदा सरांना गोव्याला जायचं होतं अर्जंटली, पण नेमकं त्यांच्या पायाला लागलं होतं. ते ड्राईव्ह करू शकत नव्हते. विहंग सरही तेव्हा कुठेतरी बाहेर होते. सो सरांनी मला विचारलं की तू मला गोव्याला घेऊन जाशील का? मी म्हटलं हो. रातोरात आम्ही गोव्याला गेलो. मे बी सरांना त्यावेळी माझं ड्रायव्हिंग स्किल खूप आवडलं असेल, कारण मग त्यानंतर जिथे जिथे सर जायचे ते मला सोबत घेऊन जायचे ड्रायव्हर म्हणून. आधी सुरुवातीला मला खूप बरं वाटायचं, कारण सर सगळीकडे आपल्याला घेऊन जातात. पण ऑनेस्टली सर, काही दिवसांनी मला त्रास होऊ लागला. कारण सर, मी ऑफिसमध्ये जॉब करत होतो त्यांच्या. मी MBA शिकत होतो.
पण मला असं वाटू लागलं होतं की मी जास्त ड्रायव्हरचीच नोकरी करतोय. आता काल पण बघा ना सर, काल ऍक्च्युली मी माझा उरलेला पगार घ्यायला गेलो होतो त्यांच्या ऑफिसला. कालही ते मला म्हणाले की चल आलाच असतं मला घरी सोड. आणि त्यांना मी नाही नाही म्हणू शकत सर. म्हणून मग माझी आई बोलली होती मला. आई म्हणाली होती की आता नवीन नोकरी घेशील ना तिथे सांगूच नकोस तुला गाडी चालवता येते म्हणून. आणि तू तुझ्या आईचं सगळं ऐकतोस. हो हो सर. पण माझं चुकलं सर, प्लीज माफ करा मला. इट्स ओके संजय. वेल, आणि तू मला खरं जरी सांगितलं असतंस तरी मी लगेच तुला ड्रायव्हर नसतं की. काय बाकी कुठल्याही बाबतीत मला स्वतःवर विशेष गर्व नाही. हां, पण ड्रायव्हिंगच्या बाबतीत म्हणशील तर आय एम डॅम शुअर मी जगातला सर्वोत्तम ड्रायव्हर. नक्कीच सर. काय यार संजय, मला वाटलं की तू लगेच म्हणशील सर तुम्ही माझं ड्रायव्हिंग अजून पाहिलं नाही म्हणून असं म्हणताय. फायटिंग स्पिरिट नाही तुझ्यामध्ये. फायटिंग स्पिरिट. फायटिंग स्पिरिट खूप आहे सर. फक्त कुठली लढाई लढायची ते कळलं पाहिजे. अच्छा, मग माझ्या बरोबर कुठली लढाई लढणार आहेस? प्रेमाची. म्हणजे काही नाही सर. अहो जे सुचलं ते बोललो, काही अर्थ नव्हता. एनिवे आय एम व्हेरी सॉरी वन्स अगेन. येऊ मी सर. प्रिया, कुठे गेली होतीस बाहेर? अगं नाही, कुठे नाही, इथे जवळच गेले होते जरा. जवळच म्हणजे कुठे? अगं त्या दिवशी सुहास म्हणाला होता ना मोबाईलचं बिल भर म्हणून, तेच भरायला गेले होते. नाही आज नसतं भरलं तर त्याला नक्की संशय आला असता की मी घरी नाहीये, म्हणून सगळ्यात आधी ते काम करून आले. पाय बरा झाला तुझा? हं, डॉक्टरांनी परवानगी दिली तुला हवं तिथे फिरायला? अगं मावशी नाही दिलीये, पण मी लांब कुठे गेले होते, इथेच तर होते जवळ. आणि चालत नाही गेले, गाडीने गेले, गाडीने आले. प्रिया, मला चिडायचं नाहीये तुझ्यावर, पण तू चिडायला भाग पडतीयस ना. अगं असं हलगर्जीपणा करून कसं चालेल बाळा? पायाला आराम नको का मिळायला? त्याशिवाय बरा कसा होणार तो? हो मावशी मला मान्य आहे, पण आज जर बिल भरलं नसतं ना तर. अगं मग मंजुषाला सांगायचं, तिनं केलं असतं काम. मावशी माझ्यामुळे घरातल्यांना इतकी गैरसोय होते, मग आणखी मी कोणाला कशाला. प्रिया, आणि मावशी चालले नाही तर कळणार कसं की पाय बरा झालाय की नाही? आता काय बोलणार मावशी यावर? बरोबर आहे तुझं. बरं आता तरी त्याला जरा गरम पाण्याचा शेक द्या. मी बघते गरम पाण्याची पिशवी कुठे आहे का. आई, माझ्या खोलीत आहे पिशवी. चल इथे बैस थोडा वेळ, मग आज जाऊन पड. कळलं? झाला तेवढा व्यायाम पुष्कळ झाला, आता थोडा आराम द्या पायाला. आलेच. मॅडम, मला बोलायचंय तुझ्याशी, माझ्या खोलीत चल जरा. हे बघ मला तुझं. तुझं कामाचं आहे म्हणूनच बोलवते, टाइमपास करायला नाही बोलवत. हं, चल लवकर. बस की आता.
गेले सगळे आपापल्या खोल्यांमध्ये. लग्नाची नाटकं बंद करा, नीट चालत आहे माझं मागे. हे बघ, तुला जे काही बोल. अगं एक मिनिट थांब, मी तार लावून येते. एक मिनिट. आता बोल. जाम पाय दुखतोय ग. ऐक, काय नौटंकी, माझ्यासमोर तरी नाटकं नको करूस ग आता. ची कटकट, कंटाळा आलाय नाटक करून करून. त्या सगळ्यांसमोर सतत चांगलं वागावं लागतंय मला. तू इथे आलीस तर इतकं बरं वाटतंय माहितीये प्रिया, मला मोकळं मोकळं वाटतंय. नेत्रा, काय झालं? नाही, मला कळत नाहीये काहीच. तू हे सगळं कमॉन यार प्रिया, तुझं तरी लक्षात यायला हवं होतं ना. हा म्हणजे तुझ्या इतकं चांगलं नाटक करायला नाही जमत मला, पण पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून दिलं नसतं का घरातल्यांनी मला? तुझा आणि दादांचा तो स्फोटक व्हिडिओ मी शूट केलाय म्हटल्यावर. पण तरी हे सगळं कळून सुद्धा आज सत्यजित दादांनी मला माफ केलं आणि या घरात राहायची परवानगी दिली. बोल, आहे की नाही कमाल? बर, काय प्लॅन आहे पुढचा? प्लॅन? प्रिया, प्रिया, काय झालं ग? हे घे. तू स्वतःला जास्त शहाणी समजतेस. नेत्रा, तुला काय वाटलं तू हे नाटक करशील आणि मी त्याला बळी पडीन? अगं नेत्रा, माझ्या लेवल पर्यंत यायला तुला खूप वर्ष नाही, ऍक्च्युली खूप जन्म घ्यावे लागतील. तुला काय वाटलं नेत्रा, तू तुझ्या रूम मध्ये तुझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन ठेवून तुला मला बोलतं करून ते शूट करायचं होतं हे मला कळलं नाही? तुझा आणि माझा खूप मोठा हिशोब बाकी आहे. माझ्या मुस्कटात मारली होतीस तू. एक दिवस असा वार करीन ना, पाणी मागायलाही जिवंत राहणार नाहीस. आयशीला सांग, जीवाला जप म्हणा. नेत्रा, एकेकाळी आपली मैत्री होती, त्या मैत्रीला जागून सांगते, आत्ताचं फुटेज डिलीट कर, नाहीतर स्वतःच लटकशील. खरं तर शुभ्राची खूप आठवण येते नेहमी, पण आज हिम्मत करून तुम्हाला फोन केलाच.
मंजुषाताई, अहो हिम्मत करण्याचा काय प्रश्न आहे? शुभ्रावरचा तुमचा हक्क मी कधीच नाकारला नाही, कुणाचाच नाही. एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही. वहिनी, लक्षात येत नाही असं नाही, पण काय? ही परिस्थिती स्वीकारायला आणि ती समजून घ्यायला सगळ्यांनाच थोडासा वेळ लागला. हो, पण आता वेळ आली आहे समजून घेण्याची. कारण हे आता असंच राहणार आहे. मावशींनी तयार केलं असेल शुभ्राला, आपण जाऊया. चल. मंजुषाताई, घरी सध्या कोणी पाहुणे आले आहेत का? पाहुणे नाही, कोणीच नाही. का? अच्छा. नाही, काल मी फोन केला होता यांना शुभ्राच्या वॅक्सिनेशन बद्दल सांगायला. तेव्हा कुणाचा तरी आवाज आल्यासारखं वाटलं मला मागे, आणि नंतर फोन सुद्धा कट झाला. मला काही कळलंच नाही. मला पाहुणे कोणीच नाही, आजी किंवा मावशी असतील. मंजुषाताई, आपल्या माणसांचा आवाज कळतो मला.